नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय शहाजीराव भानुदास बळवंत यांची भिंगर ही कादंबरी आणि आज या कादंबरीचा शेवटचा अर्थात 15वा भाग. पण तत्पूर्वी तुमच्याकडून जर चुकून चॅनल सबस्क्राईब करायचं अजूनही राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात भिंगर भाग 15वा. रजा संपून आल्यावरचा पहिला दिवस सर्वांच्या गाठीभेटी, 1 महिन्याची रजा कशी गेली याची चर्चा करत आणि पुढे आलेली कामं, त्यामुळे वेळ कमी वाटत होता. एकदा नवीन व्यापारी अथवा बांधकाम व्यवसायातला कर भरणारा पाहिला की शंभूच्या भुवया विनाकारण ताणल्या जात होत्या. पुन्हा एकदा कोळिष्टकासारखी अवस्था होण्याची भीती वाटत होती आणि कारण नसताना शंभू विचार करत बसत होता. कोळिष्टक आपल्याच देहातल्या एका विशिष्ट द्रव्यापासून धागा निर्माण करतो. आपलं आपण भिंगर होऊन उंचावरनं खाली येतो. धाग्याला गती देऊन मजबूती आणून त्याच धाग्यावरनं पुन्हा वर वर मूळ ठिकाणावर जातो आणि जाळं विणतो. भक्ष्य पकडण्यासाठी पण एक दिवस त्याच जाळ्यात गुंतून मरून जातो. तीच अवस्था झाली आपली. नशिबानं म्हणा किंवा आपल्या माणसांच्या अथक परिश्रमानं म्हणा सुटलो. आता कार्यालयीन कार्यवाहीतनं पार पडलो की पुन्हा या पैशाच्या मोहात गुंतून राहायचं नाही. नोकरी ते घर, घर ते नोकरी, एवढंच. पुढ्यात एक प्रकरण घेऊन पूर्वीचाच ओळखीचा इसम उभा होता. 2 वेळा त्यांनी नमस्कार बोललेला. तिसऱ्यांदा त्यांनी शंभूच्या खांद्यावर हात टाकला. काय साहेब, एवढा कसला विचार करताय? शंभू झोपेतनं जागा झाल्यासारखा हलला. त्याच्याकडे भुवया मोठ्या करून बघायला लागला. या जगात पहिल्यांदा पाहिल्यासारखा त्याच्याकडे बघायला लागला. बोला, काय काम आहे तुमचं? कामाचं काय काम होईल हो, पण तुम्ही एवढा कसला विचार करताय? काही अडचण असेल तर सांगा, आम्ही आहोत ना. माझ्या अडचणी मी बघीन, त्या तुमच्यापर्यंत येणार नाहीत. तुमची काय अडचण असेल तर मला सांग. साहेब, हे तुमचं बिलंदर खातं. कराची रक्कम मुदतीच्या आत भरली गेली नाही की वरदंड, आणखीन काय काय आकारतात आणि रक्कम फुगावतात. तो फुगा एवढा मोठा असतो साहेब की आकडे बघून जीव गुदमरतो. आता तो फुगवटा जरा कमी करा, एवढंच. पहिल्या ओळखीवर आलोय, नाही म्हणू नका. पण मी तुम्हाला पहिल्यांदाच बघतोय. तुम्हाला पहिलं कधी पाहिल्याचं मला आठवत नाही. असं काय करताय साहेब? एक काम करा, जरा थांबा, मी जाऊन येतो. तोंडावर जरा पाणी घेतो. निवांत या साहेब, मी बसतो इथे. शंभू उठला, बाथरूममध्ये गेला. तेवढ्यात या इसमानं करायचं ते केलं. तेवढ्यात शिपाई आत आला. ओ साहेब, काय करताय काय साहेबाच्या खुर्चीजवळ? शिपायानं विचारलं. त्या इसमानं शांतपणे डोळे झाकून घेतले, जरा दात विचकले. झाडाचं पान तोडल्यासारखं एक नोट शिपायाच्या हातावर ठेवली. सलाम करून आलेला शिपाई खुशीत बाहेर गेला. तेवढ्यात शंभू बाहेर आला. त्यांनी त्या इसमाकडे रोखून बघितलं. आत कोण आलं होतं? तुमचा माणूस, शिपाई, दुसरं कोण येणार? माझं एवढं काम करा. बरं बघूया तुमची फाईल. शंभूनं फाईल हातात घेतली, बारकाईनं चाळली आणि कपाळावर हात ठेवला. अहो, तुम्ही एवढे दिवस तुमचा कर का भरला नाही? कर भरला तर रक्कम वाढत जाणार नाही, उलट कमी होत जाईल. मी काही करू शकत नाही. तुम्हाला इतकी रक्कम भरावी लागेल, त्याला इलाज नाही. अहो, इलाज तुमच्याजवळ आहे म्हणून तर आलो आहे. मी जातो, उद्या परवा येतो. काहीतरी करा साहेब. अहो, परवडत नाही हो. किमती वाढल्यात. सिमेंट महाग, लोखंड महागलं आहे. कसं तरी करायचं म्हणून धंदा करतोय. येतो मी. या तुम्ही, बघू काही करता येतोय का. असंच 2 दिवस गेल्यावर शंभूनं टेबलाचा कप्पा ओढला. बघतो तर त्यात नोटांची बंडलं. नोटा बघून त्याच्या तोंडाचं पाणीच पळालं. कोणाला काही बोलावं तर अगोदरच कानफाट्या नाव पडलेलं. मुक्यासारखी अवस्था झाली त्याची. या आठवडाभरात कोणाकडनं आपण 10 पैसे घेतले नाहीत, मग ह्या नोटांची बंडलं. ती बंडलं त्याने बॅगेत कोंबली, सरळ बँक गाठली. काय का असे ना, ही बॅग आपल्याजवळ नको, घरी घेऊन गेलं तो बोंबाबो. आपल्या खात्यावर शंभूनं रुपये जमा केले तरी त्याला अपराध्यासारखं वाटायला लागलेलं. बँकेतून परत आल्यावर त्याचं मन कामावर लागेना झालेलं. जे नको तेच समोर येतं आहे. टाळाटाळ करतोय तरीसुद्धा.
काहीतरी करून इथनं बदली करून घेणं बरं. निवांत नोकरी करता येईल. अजून थोडे दिवस नोकरीत टिकवायला पाहिजे. निदान स्वेच्छानिवृत्ती घेता येईल नंतर. पेन्शन थोडी मिळेल, पण ह्या कटकटी तर नाहीत. महिना दीड महिना कसा तरी नोकरीत काढला. या दीड महिन्यात निलंबन काळात ऑफिसचं राहिलेलं सगळं प्रकरण मार्गी लागलं. राहिलेली पगाराची रक्कम रेग्युलर पगार झाल्यानंतर त्याच्या वरिष्ठांनी त्याला बोलवून घेतलं. काय लवटे साहेब, कसं काय, बरं चाललं आहे ना? हो साहेब, तुमच्या आशीर्वादानं ठीक आहे. नाही, असं तुम्ही म्हणतोय, आम्हाला तसं वाटत नाही ना. तुमच्याकडे बघून कुठला तरी मानसिक ताण तुमच्या मनावर असल्याची जाणीव होते. तुमच्याकडे बघून कसली तरी भीती, धास्ती तुम्ही घेतली आहे असं वाटत राहतं. बघा, तुम्ही हे बघा की आपण आपलं प्रामाणिक म्हणणार नाही, पण सावध आणि जपून राहिलं ना की मग घाबरायचं काही कारण नाही. नाही तर असं करा, औरंगाबादला जाता का? तिकडे बदली करतो तुमची. जरा तुमचा ताण कमी झाला की घेऊ बोलवून. नाहीतरी तुमच्यासारख्या माणसाची आम्हाला जास्त गरज आहे. लोभ असतो ना हो. जाईन साहेब मी, तुम्ही पाठवाल तिथे जातो. मग कोल्हापूरला जा, तुमचं गावही जवळ आहे. नाही म्हटलं तरी तुमच्या भागात गेल्याची जाणीव होईल. नाही नको साहेब, मी औरंगाबादला जातो. नोकरीनिमित्त तरी तो भाग बघता येईल. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसं करू. आम्हाला विसरू नका बरं का. पण तिकडे व्यवसाय आज कमी आहे, पण भविष्यात वाढ होईल. कारखानदारी वाढती आहे. आज नाही, पण उद्याच्या कमाईचं ठिकाण आहे. साहेब, कमाई करावी असं आता मनातही येत नाही. मिळतोय तो पगार पूर्ण आहे. आता दुसरा मार्ग नको साहेब. अहो असं कसं, तुमचा आमचा लोभ आहे, तो टिकवायला नको का? साहेब बोलले. शंभूला खजील झाल्यासारखं वाटलं. त्याने खाली मान घातली, उशिरानं वर केली. त्याच्या पापण्या ओलावलेल्या दिसल्या. त्याची ती अवस्था बघून वरिष्ठ हसले. अरे लवटे, रडतोयस काय भागूबाईसारखा? माणसानं लव्हाळ्याप्रमाणे जीवन जगावं. येईल त्या प्रसंगाला पाठ द्यावी. कुंकू लावलेली प्रत्येक पतिव्रता असतेच असं नाही ना. लोकांनी म्हणावं लागतं. आपलं हे खातं असंच आहे, सापडला तो चोर ठरतो. बाकी सारी शासनाची खाती ही खाण्यासाठीच असतात. या खात्यात काम करणाऱ्या सावालाही माणसं चोर समजतात. वरपासनं खालपर्यंत भ्रष्टाचार चालला आहे. ठरवलेल्या योजना का खोळंबतात, कामं का होत नाहीत याचा विचार करा आणि वागा. साहेब तुम्ही काही म्हणा, पण दुधानं तोंड पोळलंय हो. आता ताकसुद्धा फुकून प्यावं लागणार आहे. वेड्या ताडीच्या झाडाखाली बसून तो दूध पित असला तर लोक काय म्हणणार? असो, या महिन्यात ऑर्डर काढतो, औरंगाबादला जा. आनंदात राहा, नियमानं नोकरी कर, पण आमची ओळख विसरू नको म्हणजे झालं. नाही साहेब, तुम्हाला नाही विसरणार. 2 दिवस असे तसे गेले. वाऱ्यासारखी बातमी पसरत गेली. कार्यालयातील भेटेल तो विचारायला लागला. ज्यांना ज्यांना शंभू नको होता त्यांचं मात्र फावलेलं. शंभूची बदली हे प्रकरण चर्चेचा विषय झालेला. मनात येईल ते भलतं सलतं बोलून त्याच्या कार्यालयातल्या लोकांनी शंभूचं टक्कुरं फिरवलेलं. लवटे साहेब, असा भलता विचार करू नका हो. साहेब तुमची बदली करून त्यांच्या नातेवाईकाला इकडे तुमच्या टेबलचं काम देणार आहे. कुणीतरी म्हणायचं. बघा हे पेडगावचे चराव रान सोडून माळरानात चालले ते. दात कुरतडायला काय मिळकत करणार तिकडं औरंगाबादला? अजून त्या भागात उद्योगधंद्याचा म्हणावा तसा जम बसलेला नाही, आणि जम बसेल ना तोपर्यंत लवटे पेन्शनर झालेला असेल. हे बघा, इथं पक्वांना खाऊन कांठाळलोय मी. जरा चटणी भाकरी परत एकदा खायची लहर आली म्हणून औरंगाबादला बदली करून घेतोय. निवांतपणे नोकरी करता येईल. इथं खाल्लेलं अजून पचत नाही. खाताना मानगुटीव कोणाचा तरी हात असल्यासारखं वाटतं. आता पोट भरलंय माझं, बास. लवटे साहेब, हे तुमचं वागणं पटलं नाही बरं का. आमची साथ संगत सोडून असं जाणं बरोबर नाही हो. आता तुमच्या टेबलावर साहेबांचा नातेवाईक येणार, तो आमच्या हाताला काय लागू देणार? पगारात काय होणार आहे हो? अरे मग नोकऱ्या करू नका ना. ज्याला पगारात परपंच चालवता येत नाही त्याने वेगळा मार्ग स्वीकारावा. मिळकतीवर कर नाही असा शेतीचा व्यवसाय करावा. हो का? आणि ज्याला शेती नाहीच आहे त्याने काय करावं? हमाली करावी. नाही तर या मुंबईत आणखीन एक धंदा तेजीत आहे. एक कटोरा घेऊन स्टेशनच्या बाहेर उभं राहून येईल त्याला सलाम करायचा. संध्याकाळपर्यंत चांगली कमाई होती. त्या धंद्यावर हवेल्या उभे केलेली माणसं आहेत. तोच तर वांदा आहे ना लवटे साहेब. प्रत्येक भिकाऱ्यानं आपल्या जागा नक्की केल्या आहेत. नवीन भिकाऱ्याला टिकू देत नाहीत. त्या मारी
भिकाऱ्यापासून श्रीमंतांपर्यंत अडवणूक. मधल्या सामान्यांनी काय करायचं? फक्त नोकऱ्या. नोकऱ्या करून कोणी अब्जपती झालं आहे का? यातून कुठे 4 पैसे वेगळे मिळवले तर लाचलुचपत, भ्रष्टाचार अशा भारी नावानं आम्हा नोकरदारांची ओळख. यात जे वरच्या पदावर ते तर मुठीतनं खातात, पचवतात, नामानिराळे होतात. ही असली बोलणी शंभूच्या मित्रपरिवारात चाललेली. कोण काय बोलत होता हे बोलणाऱ्यालाही नीट उमगत नव्हतं, मात्र तो जगाच्या तोंडानं बोलत होता. शंभू मात्र त्यांच्याकडे बघत होता. त्याच्या बदलीमुळं त्याच्या हाताखालच्या लोकांना दुःख होत होतं. एका अतूट प्रेमापोटी सगळेजण बोलत होते. शंभू लवटे साहेब त्यांना आपल्या घरातला माणूस वाटायचा. अडीअडचणीला हातभार लावणारा साहेब म्हणून त्याची ऑफिसमध्ये ख्याती होती, म्हणूनच ते असं अवास्तव बोलत होते. शंभूचं मन वळवून बदली रद्द करण्याकडे त्यांचा प्रयत्न होता, मात्र शंभूनं ठामपणे निर्णय घेतला होता. आता इथे थांबायचं नाही. महाराष्ट्रात कुठेही बदली होईल तिथे निघून जायचं. नव्या मनानं कामाला लागायचं. मिळेल त्या पगारात प्रपंच करायचा. शंभूच्या जीवाची नुसती काहिली झालेली, डोक्यातल्या मेंदूचा नुसता भुगा झालेला. अशा मनाच्या उलाघालीतच पश्चात्तापदग्ध अवस्थेत काय करू आणि काय करू नको असं त्याला झालेलं. त्याची पावलं ऑफिसमध्ये काम करणाऱ्या नायर साहेबाकडे वळाली. श्रीयुत नायर हे त्याच्या खात्यात जनसंपर्क अधिकारी म्हणून काम बघत होते. त्यांनी नायर साहेबांना नमस्कार केला आणि विचारता झाला, नायर सर, तुम्हाला थोडा मोकळा वेळ आहे का? अहो सर, हजर झाल्यापासून तुमच्याकडे यावं म्हणत होतो, तुमचा सल्ला घ्यावा म्हणत होतो, पण धाडस होत नव्हतो. म्हणजे संकोच वाटत होता, भीती पण वाटत होती. शेवटी आज धाडस करून आलो आहे. मी असा डागाळलेला, तुमच्या शब्दात गुन्हेगार माणूस पडलो ना. नाही हो, मी तुम्हाला ते गुन्हेगार वगैरे समजत नाही बघा. समजत नव्हतो, पण जे घडलं ते घडलं की. आता तुम्ही निर्दोष आहे, कोर्टानं ठरवलं आहे तसं. मग मी कसं म्हणणार की तुम्ही दोषी म्हणून? अहो सर, या ऑफिसमध्ये तुम्हीच एकटे असेल म्हणजे मला आशा वाटते का तुम्ही मला योग्य मार्ग दाखवाल. लवटे साहेब, मार्ग चुकला आहे कुठं म्हणतो मी तुमचा? तुमचं गाडी राईट ट्रॅकवरनं धावती की नाही? तसं नवं सर. माझ्याबद्दल, माझ्यावर झालेल्या ट्रॅपबद्दल, माझ्या वागण्या राहण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे काय वाटत होतं? नाही तर तुम्ही जरा विचारवंत आहे, हुशार आहे. तुमचा या ऑफिसमध्ये वेगळा दरारा आहे म्हणून विचारतो. कसलं विचारवंत आणि कसलं आलं हो माझा दरारा? मी पण तुमच्यासारखाच की. नाही, तुम्ही आमच्यासारखं नाही साहेब. तुमच्यासारखा शुद्ध वासनेचा, पैशाचा मोह नसणारा माणूस मी बघितला नाही. लवटेजी, मी सुद्धा पोटाचं खळगी भरण्यासाठी तुमच्यासारखा आलो आहे की इथं. तुम्ही जरा जवळून आला आहे, मी तिकडनं लांब केरळमधनं आलो आहे बस. तुमची सेवा करतो आहे, पोट भरतो आहे बस. नाही, पण मला सांगा ना, तुम्ही कशातच नसता हे कसं? इतरांसारखं तुम्ही ड्रिंक घेत नाही. तुम्ही पूर्वी मिलिटरीत होता याच्यावर माझा विश्वास बसत नाही. तुम्ही कोणाकडनं लाच घेत नाही. लाच आणि लाचखोर याच्याबाबत तुम्हाला इतका तिटकारा कसा आहे? तुम्ही लगीन बी केलेलं नाही. बाई जवळ आली तर तुम्ही लांब लांब पळताय. तुम्ही मला सांगा, तुम्ही जसं वागता ना तसं आम्ही का वागत नाही? माझ्याबाबत तुमचं मत पूर्वी काय होतं आणि आता काय वाटतं? आणि मी आता कसं वागायचं ते बी सांगा. नायरनं एक दीर्घ श्वास बाहेर टाकला, थोडा थांबला, डोकं खाजवायला लागला. ते आपण जरा कॅन्टीनमध्ये जायचं का म्हणतो मी? इथं नको. इथं काय होतं, इथं लोक येतात, डिस्टर्ब होणार मग. संभा आणि नायर दोघेही उठले, संथ पावलं टाकत कॅन्टीनमध्ये आले. कोपऱ्यातल्या खुर्चीवर समोरासमोर बसले. पोरानं पाण्याचा ग्लास टेबलवर ठेवताच नायरनं पंखा ऑन करायला सांगितला. दोघांनी थोडा वेळ पंख्याची गार हवा घेतली आणि मग शंभू बोलायला लागला. नायर सर, तुम्ही रागवा आज मला, पण मला सांगा, आम्ही असं का चुकतो? तुम्ही का चुकत नाही? माझ्याबद्दल काय वाटतं सांगा. त्यात वाटायचं काय हो? जग कळतंय ते तुम्ही केलं आहे की. व्हॉट इज डिफरंट? वेगळं काय केलं सांगा की. काय वावगं नाही हो. आता तर तुम्ही माळ घातलं आहे, हे तुम्ही उत्तम करून सोडलं आहे बघा. हा नायर आणि त्याचं कुटुंब मूळचं केरळचं. आयकर खात्यातल्या नोकरीला येण्यापूर्वी हा भारतीय सैन्य दलात होता. सैन्य दलातली नोकरी संपल्यावर हा प्रथम हैदराबादला आयकर खात्यात नोकरीला लागला. आंध्रात 5 वर्ष नोकरी करून हा बढती मिळाल्यावर मुंबईला आलेला. मुंबईत एक 10x10ची खोली घेऊन एकटाच राहत होता. वयानं 40च्या आसपास. ऑफिसमधल्या मोजक्या नॉन करप्ट माणसात त्याची गणना व्हायची. यानं मुक्त विद्यापीठाचा आश्रय घेऊन तत्त्वज्ञानासारखा अवघड विषय त्यात MA केलेलं. त्याच विषयात डॉक्टरेट मिळावी म्हणून विद्यापीठात नाव नोंदवलेलं.
मुंबईत आल्याबरोबर हा मराठी शिकला. ज्ञानेश्वरीचा याचा खोलवर अभ्यास होता. संस्कृत आणि इंग्रजी या भाषांवर याचं प्रभुत्व होतं. सतत वाचन आणि लेखन चाललेलं. याच्याकडे लोकांची जशी वर्दळ तशी फोनची पण घाई लागलेली. थोडासा स्थूल आणि बुटका, रंगानं काळा, पण वाणी यांनी मधुर ठेवलेली. अत्यंत मृदू आवाजात हा भेटणाऱ्यांच्या शंका निरसन करायचा. आपलं काम वेळेत सादर करणं हा याचा शिरस्ता. कोणाच्याही भानगडीत कधी नाक खुपसायचा नाही. संघटना, त्या संघटनेचे पुढारी यांचं याला भलतं वावडं. ऑफिसमध्ये 4-5 संघटना आणि त्यांच्या टोळ्या. मागास संघटना आणि त्याच्या टोळ्या. मागास संघटना याला पद द्यायला उत्सुक, पण हा त्यांच्यापासून 4 हात लांब. ना याला कोणी मित्र, ना हा कोणाचा शत्रू. संभानं देखील एम.ए. इतिहासात केलेलं. संभा हा स्वभावानं रांगडा. त्यानं जे केलं त्यामुळे जे सोसलं भोगलं त्याचा आता त्याला वीट आलेला. पश्चात्तापात तो होरपळून निघालेला. मन मोकळं करावं म्हणताना तो नायरबरोबर बोलत होता. गोंधळलेल्या मनाला समजावण्याचा आणि त्यातून चांगला मार्ग काढायच्या प्रयत्नात होता तो. मला सांगा नायर सर, तुम्ही मुंबईत एकटं राहता, आई वडील कुठं असतात? सहज बोलायला सुरुवात करावी म्हणून संभानं विचारलं. लवटे, माझं आई वडील मद्रासला, माझ्यापेक्षा धाकट्या भावाकडे राहतात ते. मी लग्न पण केलं होतं की. तुम्हाला सांगतो, मी पत्नीसकट अजमेरला राहत असताना तिचं एका रजपूत मेजरवर प्रेम बसलं की हो, आणि त्याच्याबरोबर 2 वर्षाच्या मुलाला टाकून पळून गेलं ते. घटस्फोट घ्यायला पण सापडलं नाही. नायरचं बोलणं ऐकून शंभूला गुदमरल्यासारखं झालं, भडभडून आलं. आवंढा गेलं. त्याने विचारायचं म्हणून विचारलं. तरीच म्हणतो मी, तुम्हाला बायकांचा इतका राग कसा? तुम्ही त्यांच्याशी बोलायचं सोडा, त्यांच्याकडे बघत पण नाही. लवटेजी, बायकांवर राग नसतंय माझा. मला त्यांच्याबद्दल आकस पण नसतंय. ती एक तशी वागलं म्हणून दुसरं तसं वागल असं नाही ना. तिला मोह झाला, ती मोहाला बळी पडली. तिचा एंड वाईटच होणार हो, दुसरं काय होतं? आम्ही पण बाईचा नाद केला सर, पण असं दुसऱ्याचा संसार उघड्यावर नाही पाडला. होती एक तमाशातली, तिच्या नादात अडकलो होतो आम्ही. लय लुटलं मला. आता तर मी तिचं नाव बी घेत नाही. कसं आहे, व्यभिचार तो व्यभिचारच की हो. तुम्ही आपलं पती किंवा पत्नी सोडून इतरांशी ठेवलेल्या लैंगिक संबंधाला व्यभिचारच म्हणायचं की दुसरं नाव काय देणार? विकृती म्हणा की हवं तर. पण एक सांगतो, त्यात तृप्ती नसतंय बरं का. सतत अतृप्त राहतंय माणूस. नव्याच्या शोधात सारखा डोक्यात मुंग्या भरून हिंडत असतंय ते. आता मी इतिहासाचा आहे म्हणून विचारू का? धर्माचे रक्षण करते म्हणून इथं जे राजे होऊन गेले त्यांनी पण जनानखाने बाळगलेच की. नायर सर, तुमच्या या तत्त्वज्ञानात धर्मात स्त्रियांचा उपभोग घेणं, लाच घेणं देणं हे योग्य आहे का अयोग्य आहे? म्हणजे मला विचारायचं आहे काय, का धर्माच्या दृष्टीनं लाच घेणं उचित आहे का? धर्माचं काय घेऊन बसला हो? कायदा तरी आहे का नाही? लाच घेऊ नये म्हणून. तुम्ही ज्याला धर्म म्हणता, जी जात म्हणता, त्यातसुद्धा म्हणजे इस्लाम, शीख, हिंदू, इसाई, बौद्ध, जैन कुठल्याच धर्मात लाच घ्यावी, ती खावी, गैरमार्गानं लई संपत्ती गोळा करावी असं कुठंही सांगितलेलं नाही की. लवटे सरकार, अनुभवाचं सांगू का? या जगात जे घडतंय चांगलं किंवा वाईट या गोष्टीवर ईश्वराचं नाही तर धर्माचं नियंत्रण नाही. मग मला सांगा, माणूस असं का वागतोय? मी असा पैशाच्या बाईच्या मागं का लागलो? धर्म असं वाईट काम करू नका असं सांगतो. माणसात ही आसुरी शक्ती म्हणा नाही तर तो जलचर ते श्वापद असा विकसित झाला आहे. तो ज्या ज्या श्वापदाचे गुण घेऊन आलाय ना, त्या गुणांमुळं तो ही वाईट कृत्य करतोय. इथल्या सगळ्या पराक्रमी राजांनी, सरदारांनी, आजच्या नावारूपाला आलेल्या पुढाऱ्यांनी, कित्येक अधिकाऱ्यांनी जी माया संपत्ती गोळा केली ती का आणि कशासाठी? काहीतरी हेतू असेल ना. लवटे साहेब, ते लक्षात घ्या तुम्ही की ते संग्रह या वृत्तीचाच धर्मानं निषेध करून सोडलाय की. पण आज तुम्ही म्हणताय तसं गाव पातळीपासून देशपातळीवरच्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या, अधिकाऱ्यांच्या आणि पुढाऱ्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. हे पण खरंच असतंय. या भ्रष्ट लोकांना माहीत असतंय की आपला अंत वाईट असणार. आपण ज्या भावी पिढ्यांसाठी एक ऋण ठेवतोय त्यात अखंड राहणार नाही, त्यात पण खंड पडणार. असणं म्हणा, दत्तक म्हणा, घ्यावं लागणार. हे थांबायला तयार नाही की. मानासाठी, सत्तेच्या उपभोगासाठी झटतंय ते थोरपण आणि कीर्तिवंत होण्यासाठी. कैक जीवाचा आटापिटा करतात, दुसऱ्याला वेठीला धरतात.
गरीब माणूस भाकरी, गोडभर दारू आणि बायकोला दिवसातून एक तरी लाथ घालायला मिळावी म्हणून जगतो. हे सगळं मिळवण्यासाठी त्याचा धडपड असतंय, पण साधनं कोणतं असावं हे मात्र दुर्दैवानं त्याच्या हातात नसतंय. मग मला सांगा, त्या बाबींसाठी माणसानं जगायचंच नाही का? नाही, जगा की, कशासाठी जगा. तुमचं हात धरायला कोणी येणार नाही, पण साधनं चांगलं वापरा. साध्य आपोआप चांगलं होतंय. नायर आज मूडमध्ये आलेला. त्याने दुसरा चहा मागवला. संभा आधाच्यासारखा हाताची दोन्ही कोपरं टेबलावर टेकून ओंजळीत तोंड धरून एकटक नायरकडे पाहत होता. ध्यान देऊन त्याचं ऐकत होता. नाही, माणूस मरणार हो, पण त्याचं थोडं तरी कशाच्या तरी रूपानं मागं कीर्ती राहायला पाहिजे असं मला वाटतं. कीर्ती काय घेऊन बसला हो? जे म्हणून कीर्तिमान झालं त्यांच्या कीर्तीवर डाग लागलाच आहे की. कीर्तिमान कृत्याच्या करणीला कलंक कोरल्यावानी उठून दिसतोय. निष्कलंक कीर्ती मिळवू शकतंय का कोणी? मग राहावं कसं, जगावं कसं ते तरी सांगा. लवटेजी लोकसेवक म्हणवता. लोकसेवक हा पेशा आहे, धंदा आहे. पैसाच कमवायचा होता तर माणसानं दुकान थाटावं, नेकीनं व्यापार करावा. नोकरीत येता कशाला? लोकांची सेवा करायची म्हणता, राजकारणात नोकरीत प्रवेश करता. सुरुवातीला लोकसेवेची, देशसेवेची शपथ घेता. भारतीय घटनेला साक्षी मानता. नंतर सगळं सोयीस्करपणे विसरून जाता की हो. सगळं विसरून मूळ गमावून प्रवाहपतीत होता. याला काय म्हणायचं सांगा बरं? आपल्या आजूबाजूला सगळं गढूळ आहे, प्रदूषित आहे, म्हणून ते कमी करण्याच्या ऐवजी, निर्मळ करण्याच्या ऐवजी त्यात भर घालायची. यात कसलं आलंय हो शहाणपणं? यात कसलं आलंय यश आणि कुठलं पराक्रम? समाज जर जगण्यालायक ठेवायचा असेल तर धर्माच्या, देवाच्या गोष्टी सोडा. काही मूल्य मनात ठेवा. सुधारणेची सुरुवात स्वतःपासून करा लवटेजी. असं नायरचं शंभूचं बोलणं चाललेलं. इतक्यात नायरना बोलवायला शिपाई आलेला. शंभू आत खोलवर आपल्या मनाशी काहीतरी गाठलत होता. नायर बोलला त्यातलं थोडं त्याला समजलं होतं, थोडं डोक्यावरनं गेलं होतं. आपलं आपण चांगलं राहायचं, नको ही पापाची कमाई. पगारात जे होईल तेवढं करायचं, काम मन लावून करायचं. लोक काय, त्यांना 10 तोंड रावणासारखी. पैसा असला तो मिळवला तरी पापाचा आहे म्हणतात, नसला तर भिकारडा म्हणतात. तो ज्या मार्गात गेला होता तो मार्ग योग्य नव्हता हे आत्ता शंभूला पटलेलं. शंभू त्याच्या वरिष्ठांना म्हणाला, साहेब, निवासासाठी अर्ज देऊनही निवासाची सोय होत नाही आहे. काय, निवासाची सोय होत नाही आहे? अहो, त्या देशपांड्यांचा निवास खाली झाला असेल ना. आपल्याच खात्यात होता तो. मुंबईच्या कार्यालयात बदली झाली त्याची. साहेब, तसं PWDच्या साहेबांना सांगितलं, पण ते म्हणतात त्यांचं बरंच साहित्य अजून तिथंच आहे. नाही, तसं नाही. ट्रक भरून तो सगळं घेऊन गेला आहे. असं करा, साईची वाटी दाखवा, मग बघा कशी सोय होतीये. म्हणजे इथं पण हे चालतं? अहो, इथे म्हणजे काय, PWDचं खातं आहे ना. पहिला रहिवासी सोडताना काही पडझड झालेली असते, भिंती खराब झालेल्या असतात, त्यांना रंग देणं आलं. तुम्हाला निवास देताना कसंही देऊन चालत नाही ना. अधिकाऱ्याचं निवास कसं लख्ख आरशासारखं असायला पाहिजे, नाही का? ह्या सगळ्याचा मेहनताना घेतात ते. पण ते तसं कधी बोलले नाही ना. आपण समजून घ्यायला लागतो. काळजी करू नका, मी सांगतो त्यांना ते देशपांड्याचा निवास द्या म्हणून, मग झालं. खूप चांगलं विंच आहे. इथल्या खानावळी पण ना पाहिजे तेवढ्या चांगल्या नाहीत. कसं तरी दिवळ ढकलतोय. जेवणच नाही बरोबर हो खानावळीचं. अहो शंभू लवटे, खानावळे अशाच असतात. ते वळून खाणं देतात, मळून देत नाही. मळून रांधलेल्या अन्नाची चव वेगळीच असते, नाही का? जा आता, सोय होईल तुमची. वरिष्ठांच्या भरवशावर शंभूनं 8-10 दिवस कसं तरी रेटलं. मनात ठरवून तो PWDच्या कार्यालयात गेला. इकडं तिकडं शोध घेतला, पण त्याला तो अधिकारी काही कुठे दिसेना. शेवटी तो समोरच्या हॉटेलात गेला तर तिथे तो अधिकारी भेटला. या साहेब, बरं का. हे बरं का रे, हे साहेब बदलून आले तिथे, इन्कम टॅक्स अधिकारी आहेत. तुला बोललो होतो ना मी, ते हेच बरं का साहेब. साहेब बसा ना तुम्ही, बसा. बसा म्हटल्यावर शंभू बसला. तसं त्या अधिकाऱ्यानं ऑर्डर दिली. एकाला 5 माणसं जेवणाची वेळ. साहेब, इथे मटण झकास मिळतं बरं का. नाही, मी मटण नाही खात, शाकाहारी आहे मी. इन्कम टॅक्स अधिकारी पहिलाच बघतोय मी, शाकाहारी. अरे म्हणजे तुमचं सगळंच बंद म्हणा की. ठीक आहे, तुम्हाला शाकाहारी थाळी सांगतो. दिलेल्या ऑर्डरप्रमाणे थाळ्या आल्या. सगळ्यांनी हात आडवा मारला. पटापटा उठून गेले. बिल आलं ते शंभूच्या पुढे मांडलं गेलं. बिल बघून शंभूचा ऊर दडपला. एवढं बिल आहे?
साहेब अहो हे हॉटेल कटलं, जसं हॉटेल तसं बिल ना. तरी अजून 2 इसम नाही आलेले, आज त्यांचा उपास आहे. शंभूनं नाईलाजानं बिल उचललं, ते पूर्ण करून बाहेर आला. सरळ चालायला लागला, तवर मागणं त्याला हाक आली. साहेब काय पान तंबाखू, म्हणजे तुम्ही नसाल त्यातले, पण आता एवढं चांगलं जेवण दिलं आणि हे काय आता. शंभूनं पान तंबाखूचे पैसे दिले. सर तेवढं माझ्या निवासाचं बघा ना लवकर. लवकर अहो चला की ऑफिसात, आत्ता किल्लीच घेऊन जा तुम्ही. उघडून बघा कसं लखलखीत करून ठेवल्या आहेत सगळ्या रूम. बेडरूम तर झकास रंगवून टाकली आहे. तुमचं गाव कुठलं? आता भाषा कशी आहे का नाही आता तुमच्यासारखी माझी भाषा सांगतो. जिल्हा सातारा, डिस्कळ गाव माझं. आणि हे बघा सामान आणलं का लावून द्यायला येतो माणसं घेऊन बरं का. बरं 500 रुपये द्या. अहो लोकांना जपावं लागतं, काम करतात ना ते. निवासाची सोय झाली. शंभूला बरं वाटलं. पगार झाल्याबरोबर त्याने गाव गाठलं. गरजेपुरतं सामान टेम्पोत भरलं. शेवंताला बरोबर घेऊन औरंगाबाद गाठलं. गेल्या गेल्या त्यांनी 2 दिवाण खरेदी केले. त्याच्याबरोबर गाद्या उश्या खरेदी केल्या. मुंबईपेक्षा हे सामान स्वस्त वाटलं. 4 भांडी घेतली, गॅसची शेगडी घेतली. शंभूच्या प्रपंचाला चांगली सुरुवात झाली. औरंगाबाद बघावं म्हणून एका रविवारी बाहेर पडला. औरंगाबाद विद्यापीठ, एस टी स्टँड बघितलं. चौफेर नजर टाकल्यावर शेवंता बोलायला लागली. अव इथं मशिदीलाही हायता का? नाही तसं नाही गं. मोगल साम्राज्य होतं ना, त्यावेळी मोगल इकडं आले. त्यांनी औरंगाबादमध्ये बराच काळ काढला, त्यामुळे इथलं बांधकाम मोगल धाटणीचं आहे. अहो बाजारात आंबे दिसले. तुमच्या घरच्या आंब्याला फळासारखी फळं होती, रसाळ दिसत होती. खरंय तुझं, या भागात केसरी आंबा मोठ्या प्रमाणात आहे. चवीला चांगला आहे. घेऊ का डझनभर? नाही हो, महाग असन. आणखीन अजून आकितीचा सण झाला नाही, सणाच्या आधी आंब्याचं फळ खात नाहीत. बाई हा परमुलूक आहे. रीती घराकडं पाळायच्या. परमुलकात येईन तसं जागायचं असतं. अहो तरी बी नकोच. आंब्याचा हंगाम काय आत्ता सरत नाही. सण झाला का सणाला केसरी आंब्याचा आमरस करून खाऊ. अगं आकितीचा सण असा किती दिवस राहिला. अहो असं कसं? आंब्याचं फळ, फळांचा राजा, त्याची पूजा नैवेद्याला दावल्याशिवाय पिकाला आंबा खायचा नाही, हा रिवाज आहे. तो मोडायचा नाही हा रिवाज. सणाला पुरणपोळी आंब्याचा रस करून देवाला ठेवायचं आणि मग खायचा. औरंगाबादला गेल्यानंतर थोड्या दिवसात शंभू आला. नोकरी आणि घर एवढंच त्याच्यासमोर असल्यामुळे शेवंताला जास्त वेळ देत होता. शेवंताई प्रपंचात रमली. शिमग्याचा सण आला. पहिल्याच तिथीला संतूच्या लग्नाची तारीख काढली. लग्नाचा सगळा बाजार बैजवार केला. मानापानाचा पोशाख, नवरी मुलगी नटावी म्हणून केलेले दागदागिने, या सगळ्याची उसाभर. तशात श्यामल आलेली. तिच्यानं हे उरकत नव्हतं. 2 जीवाची ती, तरी तिचा उत्साह दांडगा. मदतीला शेवंता, बाळूभाऊची मुलगी, सून याही होत्याच. त्यांचा आणखीन वेगळा दणका चाललेला. सांडगं, कोरड्या, भातोड्या. उत्सव असल्यासारखं वस्तीवर माणसांची वर्दळ वाढलेली. त्यांचं चहापाणी, देवाचं निवद, बोनं करण्यात शंभूची आई गुंतलेली. तिच्यामध्ये कोणाची लुडबुड तिला चालत नव्हती. देवाधर्माचं काम निर्मळपणानं चोख केलं पाहिजे. लग्नाचा दिवस जसजसा जवळ येत होता तसतशी पाहुण्यांची वर्दळ वाढत होती. लग्नाचा दिवस उगवला. संतूच्या लग्नाचं वराड निघालं. भाऊकी, पाहुणं, एकाला 10 गाड्याला जुंपलेला म्हणतात. धनगरी जत्रा करणारी सात्रा. एकाच्या टकोरीतून एक एक शक्कल निघायला लागली. शंभू मात्र ऐकून न ऐकल्यासारखा आपल्या विचारानं वागायला लागला. रूढी परंपरा कसल्या घेऊन बसले? तुमचा दिवस विसरा आता. एका दिवसात नवरा नवरीवर तांदूळ टाकून मोकळं. कुठं 4-5 दिवस वराडाची आपदा करताय? अरे असं कसं? वाढवाडल्याची परंपरा का मोडा? तू भावकीचं म्हणणं ऐकायला पाहिजे. आणि शंभू तुझं लगीन कसं 3 दिवस चाललं होतं, तसं संतूच्या लग्नात व्हायला नको आहे. माझ्या लग्नात झाला तो तमाशा संतूच्या लग्नात नको. कारण नसताना भांडणं, मानपानासाठी तटून बसणं नकोच ते. अरे असं कसं? शिक्षणानं तुमची माथी बिघडल्यात. निदान हळदीचा 1 दिवस, दुसऱ्या दिवशी लगीन लावू, असं तरी करू की? काय नको. सकाळी हळद, 5 वाजता लग्न. साड करून जेवणाच्या पंक्ती उठल्या की नवरीला घेऊन आपल्या घरी काकणं बाशिंग सोडू, मग झालं. आणि साड्याच्या जेवणाचं? साड्याचं जेवण आपल्या घरी करायचं. उगा लांबड लावत बसायचं नाही. पटकरणं उरकायचं, आपापल्या उद्योगाला लागायला मोकळं. उगा काहीतरी काढत बसू नका. घ्या आता आम्हीच काहीतरी काढतोय. अरे रीतिरिवाज काय आहे का नाही? लगीन झाल्यागत तर वाटायला पाहिलं का नको? वऱ्हाड चाललं होतं. चालता चालता भावकीनं शंभूचं टक्कुरं तापलेलं. एकानं तर विरकासा काढायचा विषय पुढं मांडला. शंभूनं शांतपणानं तो विषय बाजूला सरकवून टाकला.
गाड्या थेट शंभूच्या मामाच्या वस्तीजवळ येऊन थांबल्या. वाजंत्री वाजायला लागलं, उरभेटी झाल्या. न्याहारीचं भाडं पाहुण्याच्या गाडीत टाकून गाड्या लग्नाच्या मांडवाकडं आल्या. नवरा नवरीला हळद लागली. देवळं आणि नेमदं पाचाच्या टिपणाला भटजी आले. त्यांनी घाई केली आणि एकदाचं मंगलाष्टका सुरू झाल्या. सावधान. नवरा नवरीवर अक्षता टाकून पाहुणं वराडी जेवायला बसलं. झकासपैकी जेवणं उरकली. संध्याकाळी 9च्या टिपणाला नवरी घेऊन वराड निघालं. संतूचं लग्न झाल्यावर आलेले पाहुणे आपापल्या मार्गानं निघूनही गेले. श्यामल मात्र तिथेच थांबली. ठरावाप्रमाणे शंभूनं तिला बाळणपणासाठी ठेवून घेतली. संतूचं लग्न झाल्यानंतर 4 दिवसांनी शंभू नोकरीवर हजर झाला. त्यांनी मनातनं ठरवलं आता कुठल्याच आमिषाला भीक घालायची नाही. तरी सुलतानपूरच्या एका व्यापाऱ्यानं त्याला आमिष दाखवलं. वादाला तोंड फुटलं. शंभू म्हणाला, हे बघा, लाच घेणं हा गुन्हा आहे, तसं लाच देणं बी गुन्हा आहे. तुमचं काम झालं आहे, तुम्ही जा आता. तुमच्यासारख्या माणसांनी सरकारी नोकरांची नावं डांबीस केली. त्यांना सवयी लावल्या. देणारा देतो, घेणारा घेतो. देणाऱ्यांनी दिलं नाही तर घेणार काय? तुमच्या कामाच्या बदल्यात सरकार आम्हाला पगार देतं आहे. अहो साहेब, तुमच्या अगोदरचा साहेब घेत होता. दुसरा काय करत होता मला सांगायची गरज नाही. त्याला पटलं, परवडलं तसं त्याने केलं. मला करायचं नाही म्हणजे नाही. जावा तुम्ही. शंभूचं बोलणं झाल्यावर तो सुलतानपूरचा व्यापारी जरा चरकल्यासारखा झाला. त्यावर एका अधिकाऱ्यानं त्याच्या खांद्यावर हात टाकला. काही शेठ, ओळख विसरून गेला तुम्ही. नाही बा, असं कसं विसरीन? हे नवे साहेब असे कसे वागते बोलते? आम्ही खुशीन देतो तरी नाही म्हणते ते. अहो ते बदली होऊन आले ना. कसं आहे, पहिलं वहिलं असं वागायला लागतं, मग घेतायत वंजळी भरून. नाही हो, हे त्यातले दिसत नाही. माणसाले वकत वागायला शिकवते, त्याच्यावर तसा वकत आले ना मग देखो. चला चहा पाणी प्यायला. तो अधिकारी सुलतानपूरच्या शेठला घेऊन एका हॉटेलात गेल्याचं शंभूला समजलं. शंभू संतापानं लाल झाला. तो अधिकारी आल्याबरोबर शंभूने त्याला बोलवून घेतलं. काय झालं का चहा पाणी? अजी झालं. नको म्हटलं तरी शेठ काय ऐकून घेणार. ते बघा, तुम्ही काय करणार आहे ना त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही. पण जे करताय ते माझ्यापर्यंत आता कामा नाही. जे करायचं आहे ते माझ्या परस्पर, एवढंच सांगतो. शंभू बोलल्यावर तो अधिकारी खाली मान घालून चालता झाला. हे नेकीनं वागणं शंभूला जड जायला लागलं. त्याच्या सर्व सहकार्यांनी एकी केलेली, त्यामुळे कामात शंभूला जे सहकार्य मिळायला पाहिजे तसं मिळत नव्हतं. हातातली प्रकरणं निकाली निघत नव्हती. चिमटीत थटून बसलेल्या दगडागत त्याचे सहकारी आटून बसलेले. कोणाला काय सांगायची सोय नव्हती. दारावरचा शिपाई घंटी वाजवली तरी तास अर्धा तास येत नव्हता. त्यामुळे शंभू त्रस्त झालेला. स्वभावात चिडखोरपणा आल्यामुळे साध्या कारणावरनं चिडायला लागलेला. बदली करून घेतली याचं त्याला अत्यंत दुःख होत होतं. कधीकधी एकटाच बसून विचार करत अनेक सवाल त्याच्यापुढे त्यातून मार्ग सुचत नव्हता त्याला. जक मारली आणि दुनिया पाहिली अशी गत झाली शंभूची. कामात घडलेल्या घटनांचा राग तो घरी गेल्यावर काढत बसायचा. त्यामुळे घरचं स्वरूप बिघडत चाललेलं. नवरा बायकोची किरकिर चाललेली. माणूस माणसाला बिघडवतो आणि सुधरवतो. माळ घालून चूक केली. जगरहाटीप्रमाणे चालायला पाहिजे होतं ते झालं नाही. पहिल्या पायरीपासून शेवटच्या पायरीपर्यंत पाय ठेवल्याशिवाय चढता उतरता येत नाही. चढण्यापेक्षा उतरणं अवघड. उडी टाकायची तर शरीराला इजा होणार. भोवऱ्यातून एक वेळ सुटता येईल, पण ही भिंगर आहे. हिची गती भयाण आहे, भेसूर आहे. हिची गती पिळत जाते. तिच्या पेळात वळलेला तंतू एकजीव होतो. तशी ही सर्व एकजीव मी वेगळा कसा राहू? गळ्यात घातलेली माळ शंभूला फाशीच्या दोरासारखी वाटायला लागली. काढून तोडून टाकायच्या मनात येत होतं, पण तसं करायला मन धजत नव्हतं. सहकारी तोंडाला येईल तसं बोलत होते. अगदी त्याच्या जातीचा उद्धार करून बोलत होते. तरी शंभू शांतपणे ऐकून घेत होता. ऐकून घेण्यापलीकडे त्याच्याकडे इलाजच नव्हता. एक दिवस त्याच्या वरिष्ठानं शंभूला बोलवून घेतलं. काय लवटे साहेब, काय चाललंय? तुमचे सहकारी तक्रार करतात, बरोबर नाही ते. साहेब, तक्रार काय आहे त्यांची? मी कोणाला त्रास देत नाही. कुणाच्या वर्तणुकीबद्दल त्यांना ज्ञानही देत नाही. या लोकांना फुकटचा पैसा पाहिजे. लवटे साहेब, 10 जणांबरोबर गाढव खायची वेळ आली तरी ते खावं लागतं. आणि बघा, तुमची मुंबईच्या सेवेतली कारकीर्द आमच्या कानावर आहे बरं का. वरिष्ठांनी मुंबईची कारकीर्द काढली तसा शंभू जरा वर्रमला तरी तोल सावरून बोलला. साहेब, मुंबईला जे घडलं त्यात माझी चूक नव्हती. कट करून लोकांनी गोतवलं मला. काय सांगताय लवटे साहेब?
अहो तुम्ही मजा केली आहे मुंबईत, मुंबईपासून ते गावापर्यंत. अहो नेरल्यात तमाशा बघायला येणाऱ्या माणसाची कमाई काय असेल विचार करा की. या गोष्टी पगारात येतात का करता? आपला नाही हो, दुसऱ्याचा विचार करा. घेतात 4 पैसे ते घेऊ द्या, तुम्ही आडवं येऊ नका. कसं आहे, प्रपंच प्रत्येकाला आहे ना. हे बघा साहेब, मी कोणाला अडवत नाही, फक्त माझं नाव सांगून त्यांनी काय करू नये असं मला वाटतं. अहो लवटे, तुम्ही स्वतःला काय पंतप्रधान समजताय का राष्ट्रपती समजताय? तुमचं नाव त्यांनी सांगायला? जा, उठा, कामाला लागा. माझ्याकडं कोणी तक्रार घेऊन आलं तर त्याचा जाब मी तुम्हाला विचारीन, लक्षात ठेवा. वरिष्ठ अधिकारी बोलला तसा शंभू उठून आला. आपल्या ऑफिसात विचार करत बसला. 4 दिवसाची उसंत मिळावी म्हणून त्याने रजेचा अर्ज दिला, निघून आला. आत्ता तर गावाकडनं आलोय, गावी तरी जाऊन काय? मुंबईला जावं तर श्यामल तिथे नाही आहे. गावीच जाऊ, श्यामल 4 गोष्टी सांगेल, त्या ऐकून घेऊ. हा विचार पक्का झाला तसं बायको मुलाला घेऊन शंभू गावी आला. त्याला तसं अचानक आल्याचं बघून सगळ्यांना आकरीत वाटलं. काय रे, असा औषध कसा आला? आलो झालं, मनाला जरा उदासी सुटली, करमना मला. अरे न करमाईला, तिथं माणसं नाहीत? नाही, माणसं नाही तिथं. तिथं सगळे सैतान आहेत, जळूसारखं रक्त पिणारे राक्षस आहेत, स्वार्थासाठी दुसऱ्याचा जीव घेतील. शंभूचा तो आवेश बघून श्यामल तर चक्रावली. तिने बाळ मांडीवरनं पाळण्यात घातलं, येऊन बसली. अहो काय करताय? तो आलाय तर त्याला नीट बसू द्या, त्याला उसण घेऊ द्या, का त्यांनी गावाला यायचंच नाही? श्यामल बोलली. शंभू उठला, रानात गेला. तर प्रत्येक शिवार कुसळागत त्याच्या डोळ्यात खुपत होतं. प्रत्येक फळझाड त्याच्या करणीचा पाढा पुढं केल्यागत दिसत होतं. फळझाडाची फळं रसरशीत दिसत होती. शंभूनं मुठी आवळल्या. भोग भोग तुझ्या करणीची फळं, भोग. माळ घातली म्हणून कोणी तुला महात्मा म्हणत नाही. संभ्या, तू ही माळ घालून फसला. शंभू तळमळून बोलत होता आणि वैऱ्यानं वैऱ्याकडे बघावं तसं डाळिंबाच्या बागेकडे बघत चालला होता. तेवढ्या डाळिंबीचा निब्बर काटा त्याच्या पायात घुसला. गळ्यावर सुरी ठेवल्या मेंढरागत शंभू तळमळला. मनातला राग थंड झाला. काटा मोडलेल्या जागेची आग झालेली. जीवाला कळ लागली तसा शंभू खिनभर झाडाबुडी बसला. वर आभाळात बघितलं. समोरचं शिवार हिरवंगार, गार हिरवा वारा त्याच्यावरनं फिरत गेला आणि जीर्ण झालेल्या घोंगडीच्या दशादशातून सुटलेले तंतू वाऱ्यावर 10 दिशांना उधळले आणि एकच विचार शंभूच्या मस्तकातून उठला. ठरलं, नोकरी करायची, नेकीनं करायची, सर्वांना धडा शिकवायचा, केलेल्या चुका सुधारायची वेळ दवडायची नाही. 4 दिवसांची रजा संपून शंभू नोकरीवर हजर झाला. तो राजासारखा. जो चुकेल त्याला शासन होईल हा नियम शंभूनं अंगीकारला. श्रोते हो, ही होती शहाजीराव भानुदास बळवंत यांची उत्कर्ष प्रकाशननं प्रकाशित केलेली भिंगर ही कादंबरी. ही कादंबरी तुम्हाला आवडली असेल, या कादंबरीचा प्रत्येक भाग लाईक करा, मित्रपरिवारात शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं चुकून राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच आगळ्या वेगळ्या कादंबरीसह. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.